अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी। या महासाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती महासाहेब जिजाऊंचे उपकार आहेत। महासाहेब जिजाऊंमुळे आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे। अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे। फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात। माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे, ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचा आयोजन करणार। प्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं महासाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा या ज्या डेव्हलपमेंटसाठी यांनी ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे। यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे। निष्क्रिय ठरले का सगळे आमदार खासदार? हे बघा, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा महासाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही। तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही। बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं। त्यांनी तात्काळ आदेश केला होता एमडी अनिल गायकवाड यांना, MSRDCचे एमडी, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे। त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाऊ, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं एस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही। जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि महासाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो।